नमस्कार, मी विजय वामन. तुम्ही पाहत आहात आपला आवाज. पोटनिवडणुकीचा वारं सध्या कसबा आणि चिंचवड या ठिकाणी वाळतंय आणि चिंचवड मतदारसंघ पाहिला तर दिग्गज राज्यातील नेते या मतदारसंघासाठी फील्डिंग लावून आहेत. पण या ठिकाणच्या मतदारांना नेमकं काय वाटतं? चिंचवडचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय? नाना काटे, अश्विनी जगताप आणि राहुल कलाटे अशी तिहेरी रंगत या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये रंगणार आहे. त्यामुळे पाहणं हे गरजेचं आहे की या ठिकाणचे मतदार कोणाच्या बाजूने आहेत, कोणाच्या मनात कोणता उमेदवार आहे. आपण आत्ता ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे रहाटणी. या ठिकाणच्या स्थानिक लोकांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेऊयात. नाना काटे, अश्विनी जगताप की राहुल कलाटे? नाही, नेहमीच राहुल कलाटे दादांचंच. राहुल कलाटे. हो. या अगोदर लक्ष्मण जगतापांनंतर 2 नंबरची मते राहुल कलाटेंनी घेतली होती, पण आता नाना काटे ही रिंगणात आहेत. त्यामुळे राहुल कलाटेच योग्य का वाटतात? कारण की दादाचं काम सांगते मॅडम. तुम्ही कुठल्याही भागात जा, दादाचं काम, दादाची एकनिष्ठा जी आहे पक्षाबद्दल ती दादाला नक्कीच सहानुभूती देणार आहे. तिकडं पण त्यांना सहानुभूती भेटेल. पण नाना काटेपेक्षा बघायला गेलं तर दादांचं काम त्यांच्यापेक्षा चांगलंच आहे. राहुल कलाटे. निवडणूक लागलेली आहे. नाना काटे, अश्विनी जगताप की राहुल कलाटे? राहुल कलाटे. कारण तुम्हीच ॲड केली जास्त त्यांची. आम्ही कुठे ॲड? सगळ्या निवडला तेच चालू आहे, राहुल कलाटे. हा, पण तुम्ही इथलचे स्थानिक आहात ना, तुम्हाला काय वाटतं? त्यांचं तर वार आहेच राहुल कलाट्यांचं, तेच येणार आहेत. पण सगळे एवढी ताकद लागली अख्खी, सगळे मोठे नेते, खासदार, आमदार सगळे इथं आणून सोडलेत एका अपक्ष उमेदवाराला पाडायला. मग कोण निवडून तुम्हीच बघा आता. बरं, या ठिकाणी म्हणजे अश्विनी जगताप का नको, नाना काटे का नको? तसं काही नाही, ज्याची त्याची आवड असते. सगळे आमचं ठरलंय राहुल कलाटे. मतदारसंघामध्ये सध्या पारडं कुणाचं जड आहे? आता सध्या काही सांगू शकत नाही आम्ही. बरं. जगतापचं पारडं, सहानुभूतीचं पारडं आहे. बरोबर. आणि राहुल कलाटे हे पण चांगले उमेदवार आहे. त्याच्यामुळं तिघांमध्ये चांगली फाईट होणार. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिन्ही उमेदवार ठीक आहेत. हां. बरोबर. म्हणजे जो उमेदवार उभा आहे त्याचं शिक्षण पाहिजे किंवा तो शिकलेला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, असं काही अपेक्षा नाहीत? नाही, तो मुरब्बी पाहिजे का राजकारणातला. बरं. त्यांनी जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे, एवढीच लोकांची अपेक्षा राहते. उद्याचं पिंपरी चिंचवडचं नेतृत्व नेमकी कोण असणार आहे ते आपण जाणून घेत आहोत.